नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 2. तुला अजूनही तशी स्वप्न पडतात का? ती बोलते आणि त्याला थोडा का होईना धक्का बसतो, की हिला कसं कळाले म्हणून. कारण चेहऱ्यावर तसं त्याने आणून दिले नव्हते. हम्म. त्याने यावर फक्त हुंकार भरला. बर चल, मला चौधरी कंपनीतच एक मीटिंग आहे. डील फायनल करून यायचं आहे. तर असं बोलून तो उभा राहिला. अरे, पण ही मीटिंग तर कौस्तुभ अटेंड करणार होता ना? तसं तिने उठून म्हटले. हो, पण ही महत्वाची मीटिंग आहे. कौस्तुभला डील नाही करता येणार. त्याने रुक्ष आवाजात म्हटले. ओ, पण मी तर तुझ्याबरोबर लंच अरेंज करायचा विचार करत होती. ती उदास चेहरा करत म्हणते. करू परत. तसंही 2 दिवसांनी सान्वीला सुट्टी लागत आहे. कॉलेजला, तेव्हा करूया. त्याने मात्र अजिबात चेहऱ्यावर कसलेही एक्सप्रेशन न आणता म्हटले. अरे, पण मला तुझ्याबरोबर फक्त तिला त्याला सांगायचं होतं, की तिला त्याच्याबरोबर फक्त टाईम स्पेंड करायचा होता. पण त्याची ती भेदक नजर तिला काही सांगूच देत नव्हती. आपण त्याला प्रपोज केलं आणि त्याने असलेली मैत्री ही दुखावून तोडली तर? असा विचार करूनच ती आत्तापर्यंत शांत होती. तो आपल्याला नक्कीच स्वतःहून प्रपोज करेल एक दिवस, या आशेवर. पण तो दिवस कधी उजाडणार हे तिलाही माहीत नव्हते. मी निघू का? कौस्तुभ तिथे आधीच पोहोचला आहे. ती काहीच बोलत नाही हे पाहून तोच घाईत बोलला. तो चेतन चौधरी खूप डोकेफिरू माणूस आहे. त्याने आपल्या घड्याळात पाहत म्हटले. "हं, ठीक आहे." तिनेही आता हसून होकार भरला. तसं चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि त्याने तिच्या डोक्यात टपली मारून बाहेर पडला. खरं तर तिला वाईट वाटले, आज नको म्हणालो म्हणून. याचं त्यालाच दुःख झालं होतं. त्याची खूप चांगली मैत्री होती. त्याने त्यापुढे या नात्याला नाव दिले नव्हते. ना तशी काही त्याच्या मनात अजूनपर्यंत तरी इच्छा होती. पण या मैत्रीला मात्र तो चांगलाच जपत होता. तिला वाईट वाटेल असं तो मोस्टली टाळायचा आणि नेमकी ती त्याच्या या स्वभावालाच प्रेम समजत होती. कौस्तुभ, ऑल ओके? पुढच्या अर्ध्या तासातच तो चौधरी कंपनीत आला होता. बाहेरच त्याला कौस्तुभ दिसला तसं त्यानं काळजीनं विचारलं, कारण त्याला 10 मिनिट लेट झाला होता. कौस्तुभ हा त्यांचा तिसरा पार्टनर होता. या तिघांनी जरी मिळून ही कंपनी काढली असली तरी हँडल फक्त एकटाच आपला नायक वीर करत होता. हे दोघे छोटे मोठे काम करत होते. तो जे सांगेल तेवढेच. कौस्तुभला चित्र आवडायची, पण त्याने तसं अजून तिला सांगितलं नव्हतं. कारण त्याला कळत होतं की ती वीरच्या प्रेमात आहे आणि तरीही हा एकतर्फी प्रेम करायचा. त्यालाही माहीत होतं की वीरच्या मनात असं काही नाही म्हणून. आणि एक ना एक दिवस ती हट होणार आहे म्हणून तो तिच्याशी असलेले नाते खूप जपायचा. हां, ओके आहे. चल, तो चेतन केव्हाची वाट पाहत आहे. त्याने हसून म्हटले. हं, अजून कोणती कंपनी आली आहे का? ते दोघे चालत आत जाताना आता वीर त्याला विचारतो. हो, राज्याध्यक्ष ग्रुपही आला आहे याच प्रोजेक्टसाठी. त्याने क्लिअर केलं. पण वीर निर्धास्त झाला की तो प्रोजेक्ट त्यांनाच मिळेल म्हणून. कारण विरुद्ध पार्टी जस्ट ग्रो होत होती. त्याचे मालक खरे कोण आहेत हे अजून मार्केटमध्ये माहीत नव्हतं. पण गेल्या 3 महिन्यात त्यांनी जबरदस्त प्रोग्रेस केली होती. पण तरीही ते आपल्याला टक्कर नाही देऊ शकणार असा विश्वास वीरला होता. पण आता तो भ्रमात बदलणार की आणखी काही, हे तर येणारा काळच त्यांना सांगणार होता. चला, कौस्तुभने त्याला खुणावले. वीरने वीर त्या मीटिंगला रूमच्या दारातच अडखळला होता. समोरचा नजारा पाहून जबरदस्त शॉकमध्ये गेला होता तो. ह्या कोण आहेत? समोर एक तिशीमधील तरुणीला पाहून तो जागेवरच थबकला होता. जी साध्या ड्रेसमध्ये होती. एक साधा सलवार कमीज घातलेली. चेहऱ्यावर कसलाही मेकअप नसलेली, पण तरीही सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा कमालीचा विश्वास दिसत होता. केसाची तिने एक साधी पोनी घातली होती. खूपच सिंपल आणि सोबर दिसत होती ती त्या अवतारातही. ही कुणाल राज्याध्यक्षाची सेक्रेटरी कम बायको आहे. कौस्तुभने हळूच त्याच्या कानात सांगितले आणि ते ऐकून
तो मात्र कमालीचा हैराण झाला होता. "मिस्टर वीर मोहिते, आत या ना." तोच त्या चेतनचे लक्ष गेलं आणि त्यांनी हसून त्याला आत येण्यासाठी इन्व्हाइट केलं. तसं आता त्या मुलीचे आणि कुणाल राज्याध्यक्ष याचं याचंही त्याच्याकडेच लक्ष गेलं. त्या मुलीला जरा ऑकवर्ड वाटले, कारण तो फक्त तिलाच पाहत होता. त्याचं चेतन बोलला याकडे लक्ष नाही हे तिलाच काय, पण तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आता समजत होते. हो." कौस्तुभने हळूच त्याला चिमटा काढला. तसं तो भानावर येत हसत बोलला, "मीट युअर अपोजिट." आता चेतनच पुढे बोलू लागला. त्यांच्या अपोजिट कोण आहे हे वीर आणि कौस्तुभला हसून त्याने ओळख करून दिली. "शी इज माय वुड बी वाईफ, काव्या देशमुख." कुणाल राज्याध्यक्षाने आपली ओळख होताच त्या मुलीचीही ओळख करून दिली. "सध्या माझी सेक्रेटरी आहे आणि हा प्रोजेक्ट ही तीच पूर्ण हँडल करणार आहे." कुणालने माहिती पुरवली. "ओह, ओके. आपण कंटिन्यू तिच्याकडे का पाहत आहोत याचं वीरला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. आणि कुणालने मुद्दाम तिचा हात धरून आपल्या जवळ खेचून तिची ओळख करून का दिली हेही त्याला आत्ता कळाले होते. त्यामुळे तो आता शांत होऊन चेअरवर बसला. "सो गाईज, आपण आता सुरू करूयात का?" तो बसला तसं चेतन बोलला आणि त्या दोन्ही कंपनीला आपले प्रेझेंटेशन रिप्रेझेंट करायला सांगितले. तसं आधी वीरने आपलं प्रेझेंटेशन रिप्रेझेंट केलं. ते अर्थातच खूप प्रभावी झाले होते. चेतनला जे जे हवे होते त्या सर्व गोष्टी त्यात इन्क्लूड होत्या. त्यामुळे चेतन खुश होता मनातून. पण तरी त्याने दुसऱ्या कंपनीला एक चान्स दिला आणि काव्याला कुणालने आपले प्रेझेंटेशन रिप्रेझेंट करायला सांगितलं. तिनेही मग मूकसंमती घेऊन प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. नवीन असल्याने ती वीर एवढी परफेक्ट नव्हती. शिवाय थोड्याफार चुकाही होत होत्या बोलताना, ज्यामुळे जे अजून कमिटीमधील लोक होते चेतनच्या, ती मंडळी खाली मान घालून हसत होते. एकटा वीर मात्र ते प्रेझेंटेशन तिच्याकडे एकटक पाहत लक्षपूर्वक ऐकत होता. आणि ती त्याला असं पाहूनच जाम घाबरली होती, जे त्यालाही कळत होते. म्हणून तो तिला डोळ्यांनीच शाश्वतही करत होता. पण ती अजूनही घाबरली होती. काय होईल? तिचं प्रेझेंटेशन चेतनला आवडेल का? ते प्रोजेक्ट नक्की कुणाला मिळेल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वीर प्रताप मोहिते. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. माझं ऑलरेडी म्हणजे तसं मी मेन्शन केलेलं आहे. पण माझे ऑलरेडी 2 चॅनल आहेत. त्याच्यावरतीही माझ्या अनेक कथा सुरू आहेत आणि हा तिसरा चॅनल आहे. तर माझे लिंक्स मी दोन्ही चॅनलचे लिंक्स तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहीत नसेल, तर माझ्या दोन्ही लिंक्स मी माझ्या पोस्टमध्ये ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत. तुम्हाला माझ्या कथा अजून आवडत असतील आणि ऐकायची इच्छा असेल, तर नक्कीच त्या दोन्ही चॅनलवरती जाऊन तुम्ही ऐकू शकता. मराठी बेस कथा, चैत्राली कथा वर्ल्ड आणि हृदयस्पर्शी कथा, चैत्राली वर्ल्ड अशा चॅनलची नावं आहेत. तुम्ही त्यावर जाऊन नक्कीच अजून माझ्या कथेचा आनंद घेऊ शकता. मी या चॅनलवरती हळू-हळू एक-एक व्हिडिओ अपलोड करत आहे. त्याबद्दल सॉरी. कारण कथा मी लिहायला घेतली आहे आणि लिहिता-लिहिताच मी रेकॉर्डिंग म्हणजे रोज एक पार्ट लिहून मग रेकॉर्डिंग करणं असं माझं काम चालू आहे. आणि शिवाय माझ्या अजून कथासुद्धा चालू आहेत. त्यांचं सुद्धा माझं तसंच सुरू आहे, की कथा लिहून त्यांचे भाग अपलोड करणं असं चालू आहे. त्यामुळे थोडा-थोडा लेट होत आहे. पण डोंट वरी कथा मी अर्धवट सोडून कुठे जाणार नाही. कारण मी कथा म्हणजे स्पर्धेसाठी वगैरे सुद्धा लिहीत आहेत. त्यामुळे मी असंही हा चॅनल मी अर्धवट कथा लिहून सोडेल, असं जर कुणाला वाटत असेल म्हणजे असं जर कुणाला वाटत असेल तर त्याबद्दल खरंच सॉरी. असं काहीच होणार नाहीये. कारण माझे ऑलरेडी 2 चॅनल्सवरती पण काम सुरू आहे आणि ह्या चॅनलवरती पण. पण तर या चॅनलला पण जर का तुम्ही त्या चॅनलवरून या चॅनलवर आला असाल, तर या चॅनलला पण सपोर्ट करा. अ, तुम्हाला या चॅनलवरती म्हणजे वेगळ्या प्रकारच्या कथा जरा ऐकायला मिळतील. कारण मला जरा वेगळ्या स्टाईलच्या जरा कथा लिहायच्या होत्या आणि त्या दोन्ही चॅनलवरती मी जरा हृदयस्पर्शी कथा वगैरे लिहित होते. आणि ह्याच्यातले मला अग्रेसिव्ह हिरो असं मला जरा या टाईपचं मी कधी लिहिलेले नाहीयेत. तुम्ही जर का माझ्या दोन्ही चॅनलवरती बघितलं, तर आत्तापर्यंत तुम्हाला अशाच कथा दिसतील, की तो
हिरो समजूतदार, रोमॅन्टिक अशाच हिरोची त्या कथा आहेत. पण मला आता जरा माझ्या कथांना, जे माझ्या या हिरोंना अग्रेसिव्ह बनवायचं होतं आणि मला वाटतं की जर का म्हणजे एखाद्या चॅनलवरती जर का आपण रोमॅन्टिक हिरो जर का त्याची ती एक भाषा लिहून ठेवली, त्याची एक व्याख्या केली, की त्या चॅनलवरती तशाच प्रकारचे हिरो त्यांना लागतात. हे माझ्या आत्तापर्यंत लक्षात आलंय आणि जर का अग्रेसिव्ह कुठले लिहिलं तर प्रॉब्लेम्स येतात आणि त्या कथेला जास्त डिमांड येत नाही, असं माझ्या पण निदर्शनास आलं होतं. म्हणून मी हा चॅनल नवीन ओपन केला आहे. पण डोंट वरी, ह्या चॅनलवरचे सुद्धा कथा पूर्ण होणार आहेत ऑब्व्हियसली. हां, फक्त आठवड्याला मी तिथं डेली 1-2 व्हिडिओ टाकते. पण त्याच्या जागी इथे आठवड्यातून 1-2 म्हणजे आठवड्यातून 1-2 येतील. पण मला वाटतं त्याचा पण काही इश्यू नसावा. पण मध्ये आता एक जण मला कमेंट आली होती, की तुम्ही जर का अपलोड करताय तर पूर्ण कथाच अपलोड करा वगैरे. तर मग मला त्यांनाच खास म्हणून सांगायचं आहे, की मी कथा अपलोड करतीये, पण माझा असा इश्यू असल्यामुळे मी हळू करत आहे. तरी कृपया आपण त्याचं म्हणजे मला सपोर्ट करावा आणि सहकार्य करावं. या तिन्ही कथा नवीन आहेत. मी या तिन्ही कथेचे जे नायक दाखवले ते अग्रेसिव्ह दाखवलेले आहेत. थोडे अग्रेसिव्ह आहेत आणि थोडे हे. तर त्यामुळे ते लिहून मला ते व्हिडिओ करायचे आहेत. त्याचबरोबर माझ्या अजून त्या दोन्ही चॅनलवरच्याही 2-2 कथा आता सुरू आहेत आणि त्यांच्यावरचं पण असं झालेलं आहे, की एक प्रत्येक एक कथा कंप्लीट आहे. पण एक कथांचं मला रायटिंग करून मग अपलोड करावं लागत आहे. तर मी तो थोडा टाईम घेत आहे. पण कुठेही जाऊ नका, कारण की या कथेचे सगळ्या कथांचे पार्ट्स आपोआपच येणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. कथा सगळ्या आपोआपच अपलोड होतील, प्रत्येक भाग. फक्त सहकार्य करावा, फक्त पेशन्स ठेवावा, एवढीच तुम्हाला विनंती. बस. आणि त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब केलं तरी तरी खूपच आनंद आहे मला. माझा ऑलरेडी एक चॅनल फुल मॉनिटरमध्ये गेलेला आहे. चैत्राली कथा वर्ल्ड हा माझा फुल चॅनल मॉनिटर झाला आहे आणि तिथे माझ्या जवळ-जवळ 5-6 कथा आहेत आणि त्यातले एका कथेचे 120 भाग आहेत, एका कथेचे 40 भाग आहेत, दुसऱ्या कथेचे म्हणजे त्या पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी 10 कथेचं आहे, ती पण पूर्ण झालेली आहे. असे 4-5 कथा आहेत, की त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला ऐकायला पण आनंदच वाटतील. जी 120 ची कथा आहे मी म्हणत आहे, तिचे तर मोस्टली तुम्हाला खूप आवडेल, कारण एक वेगळ्या विषयावरती हिंद केसरी पैलवान या आधारावरती मी ती कथा लिहिली आहे आणि तिच्यावरती मला बक्षीस पण मिळालं होतं. अर्थात मी ते कुठल्या ॲपवर मिळालं होतं ते नाही सांगणार, कारण की तुम्ही मग तिकडे जाऊन चेक करसाल. पण तिथं पण मी आता त्या ॲपवरती सुद्धा मी आता कथा लिहायचं बंद केलेलं आहे आणि तिथूनच फक्त मी ट्रान्सफर करते आहे YouTubeवरती. तरी आता मी तुमचा थोडा जास्त वेळ घेतला या व्हिडिओमध्ये, कारण मला हे फक्त सांगायचं होतं, की थोडंसं पेशन्स ठेवा आणि सपोर्ट करा. इथल्या कथा सगळ्या शेवटच्या कथेपर्यंत म्हणजे शेवटच्या भागापर्यंत येणार आहेत. फक्त डेली येण्याऐवजी भाग मोस्टली मी ट्राय करेल, की वीकली प्रत्येकाचा एक भाग वीकली येत जाईल. तिघांना मी पॅरललमध्येच घेऊन जाईल. तर फक्त सपोर्ट करा आणि पेशन्स ठेवा. तर आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट करतच आहात. त्या चॅनलवरती जर का तुम्ही जुने म्हणजे तुम्हाला जर का माहिती असेल तर सपोर्ट करताय त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. नवीन असाल तर तुमच्यासाठी खरंच थँक की तुम्ही पेशन्स ठेवत आहात.